नमस्कार. मी डॉक्टर सम्राट जानकर. पुन्हा एकदा गटफिट क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. बरेच रुग्णाला पित्ताशयामध्ये खडे असतात आणि पित्ताशयाच्या खड्याचं ऑपरेशन करायला आल्यानंतर ज्या वेळेला सर्जन म्हणून आम्ही सांगतो की पूर्ण पित्ताशय काढावं लागतं, त्यावेळेला बरेच काही प्रश्न येतात. सर्वात पहिला प्रश्न, सर तुम्ही पित्ताशयाचे खडे फक्त काढू शकत नाही का? का बरं पित्ताशय काढायचं? दुसरा प्रश्न, पित्ताशय हा शरीरामधला एक महत्त्वाचा अवयव आहे, ते काढल्यानंतर त्याचा दुष्परिणाम होणार नाही का? तिसरा, माझा पित्ताशय पोटातून काढला तर मग मग डायजेशन कसं होणार? का बरं मग पित्ताशय काढायचं? हे सगळे प्रश्न विचारणं हे एकदम बरोबर आहे. ह्या प्रश्नांच्या मागील जो काही सर्जिकल थॉट प्रोसेस आहे, पब्लिश गाईडलाईन आहे, सायंटिफिक बेसिस आहे, त्याबद्दल ह्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, पित्ताशयामध्ये खडे कधी बनतात हे समजून घेणं गरजेचं आहे. पित्ताशयामध्ये खडे तेव्हाच बनतात ज्या वेळेला पित्ताशयाचं काम करणं स्लो होतं किंवा मंदवून जातं, किंवा पित्ताशयामध्ये आतून पित्त जमा व्हायला, साठायला चालू करतं. वाहत्या पाण्यामध्ये कधी गढूळ होणार नाही. जर का आता पाणी थांबून राहिलं गढूळ होऊ शकतं, हे आपण बघतो. तसं पित्ताशयामध्ये लिव्हरमधून येणारा पित्त आणि तिथून पंप होऊन पूर्ण जर करता निघून जात असेल तर खडे बनण्याची शक्यता कमी राहते. ज्यावेळेला पित्ताशयाचं काम करणं स्लो डाऊन होतो, त्याचं कामाची गती मंद होते, पित्त साचून राहते आणि पित्तमधलं असलेलं एक कॉम्पोजिशन बदलतो, त्यानंतर त्याच्यामध्ये खडे बनतात. म्हणजेच पित्ताशय फक्त पित्त नाही, पित्ताशय जो काम करत नाही तो खडे बनणारा फॅक्टरी झालेला असतो. मग ज्या वेळेला खडे बनतात ते खड्यांचा जो काही कॉम्प्लिकेशन आहे, त्याच्यामुळे दुखणं किंवा इन्फेक्शन होणं किंवा कावीळ होणं किंवा पॅनक्रायटिटिस होणं किंवा वर्स्ट स्टेजमध्ये खूप दिवस न ट्रीटमेंट केलेलं कॅन्सर होणं, हे त्याचे कॉम्प्लिकेशन, गुंतागुंत आहेत. मग ज्या वेळेला डॉक्टरकडे जातो, आपणाला सहजपणे हेच डोक्यामध्ये येतं, आता पित्ताशयाचं सर्जरी म्हणजे त्याच्यामधले खडे काढून पित्ताशय बंद करतात. ही सर्जरी पहिले करत होते, त्याला कोलेसिस्टोलिथियसिस म्हणून म्हणायचे. त्याच्यामध्ये आपण फक्त गॉलब्लॅडर खोलायचे, स्टोन काढायचं. पण ती सर्जरी केल्यानंतर बरेच वर्षानंतर असं आढळून आलं की जवळपास 70 ते 80% पेशंटमध्ये काही महिन्यामध्ये, काही वर्षांमध्ये परत पित्ताशयामध्ये खडे बनायला चालू झाले. आणि खड्यांच्या अनुषंगाने असलेले जे काही प्रॉब्लेम आहेत, म्हणजे दुखणं, इन्फेक्शन होणं, ताप येणं, हे सगळं वारंवार होत राहिलं. म्हणून त्याच्या वरतीच मेडिकल सायन्स किंवा सायंटिफिक स्टडी किंवा वर्ल्ड वाईड जे गाईडलाईन्स आहेत, त्याच्यामध्ये असं एक ठराव झाला की हे पित्ताशयामधले फक्त खडं काढलं तर काही दिवसामध्येच आणखीन एकदा खडे होतात आणि त्याचे कॉम्प्लिकेशन दिसून येतात. मग पित्ताशय हा एक असा ऑर्गन आहे, तो ज्या वेळेला काम करत नाही त्यावेळेला खडे बनलेले, तर मग त्याला ठेवून आणखीन एक ऑपरेशनला जाण्यापेक्षा पित्ताशयामध्ये जर खडे झाले तर पूर्ण पित्ताशय काढणं हाच जगामधील स्टँडर्ड केअर ऑफ ट्रीटमेंट आहे आणि हेच प्रॅक्टिस पूर्ण जगामध्ये केलं जातं. मग ह्याच्यामध्ये नेमकं काय केलं जातं? पित्ताशयामध्ये जर का खडे झाले तर पूर्ण पित्ताशय दुर्बिणीद्वारे, रोबोटिक किंवा लॅप्रोस्कोपी किंवा ओपन सर्जरीद्वारे केलं जातं. त्याच्यामध्ये पूर्ण पित्ताशय काढलं जातं. म्हणजेच पित्ताशयाची फॅक्टरी गेली, पित्ताशयाचे खडे गेले, खडे बनवणाऱ्या फॅक्टरी गेली. त्यामुळे पुढच्या भविष्यामध्ये आणखीन एकदा तुम्हाला खडे बनणार नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. आणि पित्ताशय काढलं तर पूर्ण डायजेशनवरती काय इम्पॅक्ट होते का? हे गोड गैरसमज आहे. पित्ताशयामध्ये खडे तेव्हाच बनतात ज्या वेळेला काम करत नाही. त्यामुळे तुम्हाला पित्ताशय काढल्यामुळे काहीतरी शरीरावरती खूप मोठा हानी होतो असं नाही, कारण ही सर्जरी जगामध्ये केल्या जाणारी लॅप्रोस्कोपीची सगळ्यात कॉमन सर्जरी आहे. त्यामुळे पित्ताशयामध्ये खडे झाले तर स्टँडर्ड केअर ऑफ ट्रीटमेंट हा पूर्ण पित्ताशय काढणंच आहे. पण काही कंडिशनमध्ये जर करता खूप इन्फेक्शन झालेलं आहे, पित्ताशयाच्या नळीला जाऊन पित्ताशयाचं भाग चिपकलेला असेल, तर काही पोर्शन पित्ताशयाचा तिथंच ठेवून त्याला शिवून यावं लागतं. त्याला सबटोटल कोलेसिस्टेक्टॉमी म्हणतो. तसं देखील करतात, पण तो फक्त एक विशिष्ट प्रॉब्लेमच्या सिनारिओमध्ये सर्जिकल डिसिजन आहे, हा स्टँडर्ड प्रॅक्टिस नाही आहे. त्यामुळे
पित्ताशयामध्ये स्टोन झालं तर स्टँडर्ड प्रॅक्टिस पित्ताशय आणि पित्ताशयामधले खडे पूर्ण काढणं हाच स्टँडर्ड प्रॅक्टिस आहे. फक्त खडे काढणं हा स्टँडर्ड प्रॅक्टिस नाही, असं ॲक्सेप्टेबल नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जर का आता स्टोन असतील तर पित्ताशय आणि पित्ताशयाचे खडे पूर्ण काढणंच हे योग्य राहील. तरी हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि आणखीन याच्याभोवतील काही क्वेश्चन असेल कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करू शकता आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.